नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आजचा जरा विषय असा आहे की आत्ता जे इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध चालू आहे. युद्ध तिकडं चालू आहे, पण प्रतिसाद आपल्या इथे उमटत आहेत. आपण भारतीय आहोत, खरेखुरे भारतीय आहोत. आणि जर का एखाद्या बाहेरच्या देशातला त्यांचा मुख्य प्रधान, पंतप्रधान, मंत्री जो कोणी असेल, तो त्यांच्या देशात वारतोय आणि दुःख तुम्हाला तुमच्या देशात होतंय, हे का? आय ॲग्री की माणुसकी आहे. मग माणुसकी त्यावेळेला का नाही, जेव्हा बांगलादेशमधून शेख हसीना यांना पळवून लावलं होतं, त्यांच्याबद्दल का सहानुभूती नाही तुमच्या मनात? तुमच्या मनात जे आज लोक, तो मोमेन कोण आहे, तो मोमेन काय, तो इराणचा असेलही चांगलाही माणूस असेलही, माहीत नाही आपल्याला, चांगला आहे वाईट आपल्याला माहीत असेलही, खामेनोई असं काहीतरी नाव, ठीक आहे. तो तिकडे वारतोय, दुःख तुम्हाला इकडे होतंय का? कारण तो फक्त तुमच्या धर्माचा आहे म्हणून. व तुमच्या धर्माच्या शेख हसीना बी होतात, त्यांच्यासाठी का नाही? बांगलादेशमध्ये एका हिंदूला जिवंत जाळलं गेलं, तेव्हा तुमची माणुसकी कुठे होती? पहलगाम हमल्यामध्ये आपल्या देशातले नागरिक मारले गेले, आपल्या देशातले फौजीसुद्धा काही ठिकाणी मारले गेले, तेव्हा तुमची माणुसकी कुठे होती? तेव्हा तुमची इन्सानियत कुठे होती? म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे ना, की तुमच्या अशा वागण्याने आमच्या मनात काय विचार उत्पन्न होतात. जसं की सर्वसामान्य मी आहे, माझ्या मनात काय विचार उत्पन्न होतात. यदा कदाचित आज हे लोक त्या तिकडच्या देशाच्या पंतप्रधानाकरता, तिकडच्या देशाच्या त्यांच्या देशाचा जो मुख्य नागरिक आहे तो, त्याकरता जर का शोक इथं सादरीकरण करत असतील, या भारतभूमीवर, ज्या भारतभूमीवर हे राहत आहेत, ज्या भारतभूमीला यांना वंदे मातरम म्हणायला सुद्धा लाज वाटते, आणि तिकडच्या त्याचे जर का तुम्ही हे करत असणार, शोक म्हणत असणार तुमच्या देशात छात्या आपटून, उद्या जर का त्याच देशाबरोबर भारताचं युद्ध झालं, कदाचित विचार करून पहा, जर का त्याच देशाबरोबर भारताचं युद्ध झालं तर ही लोक धर्माची होतील का राष्ट्राची? कुणाची होतील ही लोक, धर्माची का राष्ट्राची? हे खूप मोठा विचार आहे, याला डावलून चालणार नाही, चालूच शकत नाही. आय ॲग्री, चला बाकीचे मुसलमान तसे नसतातही, नसतीलही, पण रोडावर उतरणाऱ्यांची संख्या तो मोमीन मेला म्हणून कितीची आहे ती पण पहा. आणि चांगले त्यांना विरोध करणारा एक तरी दिसला का, तेही पहा. तेव्हा समजेल की डिफरन्स काय डिफरन्स आहे. व्हिज्युअलाइज तर तुम्ही विचार तर करून पहा, इमॅजिन करून पहा. उद्या उठून तो पाकिस्तान वगैरे, तिकडे सौदी, तिकडे त्यांच्या बी अलीकडे तो इराण, तो मेला तर यांना इकडे दुःख. यांचे वक्तव्य इतके डेंजर आहेत ना, की पाहून शॉक्ड होतो माणूस, शॉक्ड, की ते आमचे आका होते, ते गेले, आता आमचं काय, आम्ही तर पोरके झालो. म्हणजे त्यांचे हिंदीमधले वाक्य मी मराठीत सांगतोय. मी पाहिले 2-3-4 ठिकाणी असे लेडीज पण पाहिलं मी. आणि त्यावर परक्या देशाच्या पंतप्रधानाकरता स्वतःच्या देशाच्या पंतप्रधानाला एक महिला असे म्हणत होती की मोदी, अजून सुद्धा तुम्ही सुधरा, तुम्ही इराणला सपोर्ट करा, इस्रायलला सपोर्ट करू नका, नाहीतर तुमची काही खैर नाही. का बरं? कारण आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही. म्हणजे तू ज्या देशात राहतेस त्या देशाच्या पंतप्रधानाला तुझा सपोर्ट नाही. तुझा सपोर्ट कोणाला? खेमेनेई
इराण. गुड, व्हेरी गुड. आता मला सांगा, ही लोक एवढी खतरनाक स्टेटमेंट मीडियासमोर येऊन देतात. आपली लोकशाही एवढी कमजोर झाली आहे का की आपण आपल्या देशाच्या मुख्य प्रधानाबद्दल, आपल्या लोकशाहीमध्ये एवढं सगळं चालू असताना आपण ते ऐकून घेतो, किंवा आपलं जे सिस्टम आहे, आपली जी सरकार आहे, मग ते कुठलंही असो, ते ऐकून घेतं आणि दुसऱ्या देशाच्या प्रधानाविरोधात जाऊन, दुसऱ्या देशाच्या प्रधानासोबत जाऊन आपण आपल्या प्रधानाच्या विरोधात जातो. हे कितपत योग्य आहे? अरे तुम्ही नशीबवान समजा स्वतःला. अख्ख्या जगात युद्ध बोंबाबोंब चालू आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती डावलत आहेत, आणि आपण होळी, दिवाळी, आता जे काही सण येतील पुढे ते साजरे करतोय मोठ्या आनंदानं. ठीक आहे ना? या गोष्टीचा विचार करा, विचार. म्हणजे ते तर नाही करणार विचार, पण माझं तमाम इतर समाजांना आणि धर्माच्या लोकांना सांगणे की सुधरा, बरं का, सुधरा. कारण काही लोक फक्त धर्माचेच असतात, देशाशी त्यांना काही लेणं देणं नाही. सगळे आपल्यासारखे नसतात. आपण मरत्या शत्रूला सुद्धा पाणी पाजणारे लोक आहेत, कारण आपल्यामध्ये ती भावना आहे, सद्भावना आहे, मानवता आहे. ठीक आहे? शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आईचा दर्जा देणारा आपला महाराज, आपले छत्रपती राजे शिवराय होते. आणि आत्ताच ते केरला स्टोरी, त्या काही खोट्या स्टोऱ्या नाहीत त्या पहा एकदा, समजेल तुम्हाला काय. केरला स्टोरी 1 पण झाला ना, आता 2 आलेला आहे पिक्चर, सत्य घटनेवर आधारित. पहिला तर 100% बापरे किती डेंजर पिक्चर होता. हा सुद्धा पाहिला मी. अरे अंगावर काटा येतो, मधून असं वाटतं की यार आपण झोपलेलो अजून सुद्धा. विचार करा ना तुम्ही, तुम्हाला इथून हा भारत सोडून गेल्यावर तुम्हाला दुसरा कोणता हिंदू देश आहे? बरं आहे, पण कोणता असा हिंदू देश आहे जो 100-150 कोटी लोकसंख्येला स्वतःकडे हे देईल, शरणागती देईल? 100-150 कोटी लोकांना शरणागती देईल? विचार करा ना. तुमच्या हातात काय माहिती आहे का? किंवा तुमचा स्वभाव काय, किंवा तुमचं नेचर काय माहिती आहे का? तुमचं नाही, आपण ज्या समाजात राहतो त्याचं नेचर. दलित, हिंदू आहे, दलित आहे, उच्च आहे, नीच आहे, हे ते काय. दुसरी सर्वात मोठी गोष्ट, तुम्ही स्वतःचा विचार करता, समाजाचा करत नाही का? बाजूच्या घरात काही झालं ना, पडू दे त्याला आपलं काय मॅटर, आपला मॅटर नाही, दे त्याच्यात जायचं नाही आपण. त्याला तिकडे काही येऊ दे, मग असं हळूहळू तो गेला, तुमच्या बाजूचा अजून एक गेला, मग हळूहळू तुम्ही जाणार का? कारण तुम्ही त्याच्या सुखादुखात उभे नाही राहिले, तुमची एकजूट नव्हती. हा विषय. तुम्ही हिंमत नाही करत कोणत्या गोष्टीची. बरं जाऊ द्या, नका करा हिंमत, नका करा कोणाचा सपोर्ट चांगल्या माणसाचा. तुम्ही घाबरता, नका करा. काय करू शकता मग सांगू? जो चांगलं करतोय ना त्याच्या पाठीमागे उभं राहा, सपोर्ट दाखवा. बरं जाऊ द्या, ते नाही करू शकत, जो उभा राहतोय ना त्याच्यासाठी बोला. त्याची एकट्याची आवाज सगळ्यापर्यंत जाणार नाही, तुम्ही त्याची आवाज बना, त्याचे विचार फॉलो करा, त्याला सपोर्ट करा, त्याला दाखवा, जगाला असं दाखवा की हा माणूस किती ग्रेट आहे. आजचं युग कशाचं आहे? सोशल मीडियाचं आहे, प्लॅटफॉर्म्स आहे, सगळं आहे. मग यूज करा, त्याला ग्रेट बनवा, दाखवा. आणि जेव्हा गोष्ट तुमच्या दारापर्यंत येईल ना तेव्हा एकजूट व्हा. नाही झाले नाही तर मग पारस नावाच्या देशात जसं इराण झालं तसं तुमच्या स्वर्ग नावाच्या घरचं भलतंच काहीतरी नाव राहील. काय सांगू अजून? सुधरा, थोडा वेळेला भानात ठेवा. आणि आपल्यामधलं, मी हे नाही म्हणत आहे की खूप मोठे देशभक्त व्हा, हिंदू व्हा, ते व्हा. अरे समोरचा माणूस दिवसातनं 5दा त्याच्या देवाच्या प्रार्थनेला वेळ काढतो. आपण दिवसातनं कितीदा मंदिराला डोकं आपटतो.
एकदा तरी जातो का आपण? अरे यामुळेच तर आपल्या पुढच्या पिढीला समजत नाही की आपला धर्म काय आहे, आपले श्लोक काय, आपले वेद काय, आपली गीता काय. आपण साधी हनुमान चालीसा जमत नाही आपल्या पोरांना. मी पाहिलंय, मी सांगतोय. माझ्याच मित्रांमध्ये असे खूप आहेत. साध्य हनुमान चालीसा समजत नाही. पाठ नाही हनुमान चालीसा सुद्धा. गणपतीची आरती पाठ नाही काही लोकांना तर. आपल्या अरे आपले त्रिदेव सुद्धा काही न विचारलं तर समजत नाही. काय सांगू अजून? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जर का आपल्या पुढच्या पिढीला आपल्या धर्माचं नॉलेज राहिलं, आपल्या धर्माचं नॉलेज राहिलं की आपण कोणत्या ब्लड लाईननी येतोय आणि आपला इतिहास काय आहे, तर कोणाच्या गांडीत हिंमत नाही. ठीक आहे ना? नाही हिंमत. सांगा कोण होते राम, कोण होते. अरे सांगणं पडतं, ही दुःखद गोष्ट आहे. सांगणं पडतं, ही दुःखद गोष्ट आहे. छत्रपती शिवरायांचे विचार सांगा. छत्रपती शिवाजी काय होते ते सांगा. महाराणा प्रताप सांगा. राणा कुंभा सांगा. पृथ्वीराज चव्हाण सांगा. सांगा या गोष्टी सांगा. राणी लक्ष्मीबाई सांगा. आई जिजाऊसाहेब सांगा. या गोष्टी सांगा. नाही सांगितलं तर खलास आहे. आणि जेव्हा आपल्याला आपल्या धर्माचं नॉलेज नसतं ना, तेव्हा दुसरा माणूस त्याच्या धर्माचा प्रचार करून तुम्हाला कन्वर्ट करून जातो. तुम्हाला तो कन्वर्ट करून जातो का? कारण तुम्हाला तुमच्याच धर्माचं नॉलेज नाही आहे. तुम्हाला जर तुमच्या धर्माचं नॉलेज राहिलं असेल तर कोणामध्ये हिंमत नसते तुमच्या दारापर्यंत येऊन तुम्हाला तुमच्या देवतांविषयी, तुम्हाला तुमच्या महाराजांविषयी, तुम्हाला तुमच्या इतिहासाविषयी उलटं शिकवायची. कारण ही कन्वर्ट करणारी जी लोक असतात त्यांना माहिती आहे आपण बरोबरी नाही करू शकत, पण आत्मविश्वास डावलून तुमच्या कमी ज्ञानाच्या जीवावर तुमचा आत्मविश्वास डावलून ते तुम्हाला कन्वर्ट करतात. आणि जर नाही झालेत तर मग बॅगेत भरतात, तुकडे करून फेकून देतात. केव्हा? जेव्हा तुम्ही त्यांच्या ह्याच्यात पूर्ण फसलेले असता. पहा, जाऊन केरला स्टोरी 2 पिक्चर पण पहा, समजेल तुम्हाला काय इतिहास आहे किंवा काय खरं आहे काय खोटं आहे. आता तरी एक व्हा, एवढीच इच्छा. मी काही खूप मोठा हे नाही आहे इन्फ्लुएन्सर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, पण एक छोटासा विचार तुमच्यासमोर मांडावा लागला म्हणून मांडतो आहे. आणि मी कुठल्या धर्माचा विरोधक पण नाही आहे. कारण सर्वे भवन्तु सुखिनम ही आपली एक म्हणजे सनातन संस्कृतीची एक रचना आहे. सर्वे भवन्तु सुखिनम. तुम्हीही सुखी राहा, सर्वांनाही सुखी राहू द्या. पण जर का तुम्हाला कोणी दुःख देण्याचा प्रयत्न करत असेल तर मग तुमच्या मनगटातला जोर तुम्ही दाखवा. ठीक आहे? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.